गेल्या काही दिवसापासून मी व्हिडिओ बनवू शकली नाही, कारण माझी नवीन एक रुटीन सुरू झालं, शाळा सुरू झाली. त्यामुळे माझं टाईमटेबल पूर्णपणे चेंज झालं. आणि पण एक गोष्ट मला आज मनापासून सांगायची आहे, ब्रेक म्हणजे शेवट नसतो. ब्रेक म्हणजे फक्त थोडा विराम असतो. आज माझ्याकडे जेवढ्या क्लिप्स होत्या, जेवढा वेळ होता, त्याचा योग्य वापर करून मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आली आहे. कारण माझी आवड, माझं स्वप्न, तुमचं प्रेम मला पुन्हा इथे घेऊन आलं आहे. आज मी स्वतःलाच एक ना प्रॉमिस करते, आयुष्यात किती अडचणी आल्या, वेळ कमी पडलं किंवा मध्ये ब्रेक घ्यावा लागला, तरी मी कधी थांबणार नाही. ब्रेक येतील, पण माझा प्रवास कधीच थांबणार नाही. जर तुमच्याही आयुष्यात एखाद्या कारणामुळे तुम्ही तुमचं स्वप्न किंवा आवड थांबवली असेल ना, तर आजच पुन्हा सुरुवात करा. कारण यश त्यांनाच मिळतं, जे पडल्यावर पुन्हा उभे राहतात. हा संडेच्या दिवशीचा व्लॉग आहे, जे मी आज संडे आहे, पूर्ण दिवस व्लॉगिंग करेल असं म्हणून मी सुरुवात केली होती. पण मी थोडा वेळ केली आणि मग मी अभ्यासाला बसली आणि थोडासा अभ्यास केला आणि मग संडेचा दिवस होता, कामं पण होते. त्याच्यामुळे मी जास्त काही शूट करू शकली नाही. जे काही शूट केलं ना आणि मी एवढ्या दिवसाचा जो काही गॅप घेतला ना माझ्या व्लॉगिंगमध्ये आणि माझ्या व्हिडिओ बनवण्यामध्ये, त्याच्यानंतर मला एक गोष्ट समजली, की आपण ना जेव्हा ब्रेक पडतो ना, तेव्हा आपण थांबून जातो आणि मग बरेच दिवस तो ब्रेक पडत जातो. ब्रेक पडलाच आहे ना, मग ते कसं अ, काय नाही होत, काय नाही होत, काय नाही होत, करू, करू, करू असं चालू राहतं. पण एकदा ब्रेक पडला म्हणून थांबून नाही जायचं, हे मला समजलेलं आहे आता. आपली स्पर्धा ना दुसऱ्याशी नसून ते कालच्या स्वतःशीच असते. रोज फक्त 1% जरी सुधारणा केली ना आपण, तरी काही महिन्यांनी, काही दिवसांनी आपण आत्तापेक्षा तरी बेटर असू. म्हणून आजपासून एक छोटंसं प्रॉमिस मी स्वतःला करते, की रोज स्वतःच्या स्वप्नासाठी एक असं काम जे मी आवडीने सुरू केलं होतं, जे मला बघायला आवडतं, जे मला करायला आवडतं, त्या कामासाठी मी थोडा का होईना वेळ काढेल आणि एक एक पाऊल रोज समोर जाणार. सो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.